शरद पवारांना तर आज देशद्रोही ठरवलं गेलं असतं। हो, ते मुस्लिम प्रेम होतं की चातुर्य, की निव्वळ मुस्लिम मताचं राजकारण आणि हिंदूंबद्दल अनास्था, बघणार आहोत। स्टे ट्यून। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। निसर्गाचं स्वर्ग असलेलं पहलगाम, पण 22 एप्रिल 2025 ला इथल्या पांढऱ्या शुभ्र बर्फावर लाडभडक रक्ताचा सडा दुर्दैवानं बघायला मिळाला। कोण हिंदू कोण नाही हे विचारून गोळ्या घालण्यात आल्या असं पीडित पर्यटकांनी स्वतः सांगितलं। देश हादरला, मन सुन्न झालं आणि राजकारण पेटलं। राजकारण्यांना काय फक्त विषयच हवा असतो। काहींनी टिप्पणी केली की हा हल्ला पुलवामा सारखा पूर्वनियोजित वाटतो, म्हणजे पुलवामा हल्ला भाजपने घडवून आणला असा आरोप विरोधक सतत करत असतात भाजपवर। या हल्ल्याला धर्माचा रंग देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे सर्जिकल स्ट्राईक आम्ही मुंबईत रोज करतो वगैरे वगैरे अशा मिश्र प्रतिक्रिया आल्या। पण याच देशात, याच मातीवर 30-35 वर्षापूर्वी एक नेता खोटं बोलला होता आणि कदाचित त्यामुळे हिंदू मुस्लिम दंगल टळली होती। हा नेता होता शरद पवार। 2025 पहलगाम, बैसरन व्हॅली आणि आनंद लुटताना पर्यटक, पण यावेळी लक्ष पर्यटक नव्हते तर त्यांच्या धर्मावरून त्यांना टार्गेट केलं गेलं। कलमा पडते हो क्या असं विचारून त्यांना निवडलं गेलं आणि ठार केलं गेलं। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की आम्हाला खाली उतरवलं, नाव विचारलं नाही, धर्म विचारला आणि मग गोळी घातली। आता जरा मागे जाऊया। 1993, 12 मार्च 1993 मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट, 257 लोक ठार आणि 700 पेक्षा जास्त जखमी। हे स्फोट खास करून मुंबईच्या आर्थिक केंद्रस्थानी आणि हिंदू बहुल भागांमध्ये झाले होते। संपूर्ण शहर हादरलं होतं आणि धर्माच्या नावावर पेटायला तयार होतं, कारण तेव्हा दंगली सुद्धा मोठ्या प्रमाणात उफाळून येत असत। तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार। त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की 12 नाही 13 बॉम्बस्फोट झाले असून त्यापैकी एक मोमिनपुरा म्हणजे मुस्लिम बहुल भागात झालाय। प्रत्यक्षात तिथं काही स्फोट झालाच नव्हता। हो, पवारांनी जाणीवपूर्वक खोटं सांगितलं। का? त्यांनी नंतर एका मुलाखतीत कबूल केलं की जर सगळे स्फोट हिंदू बहुल भागात झाले असं लोकांना वाटलं तर धार्मिक दंगली उसळतील, म्हणून मी मुस्लिम भागातही स्फोट झाला असं भासवलं, धार्मिक संतुलनासाठी। आज आपण पाहतो एक हल्ला होतो आणि लगेच धर्म सांगितला जातो। विरोधक त्याचा उपयोग भाजपच्या मुस्लिम विरोधी प्रतिमेवर हल्ला करण्यासाठी करतात आणि भाजप त्याचा उपयोग करून हिंदूंवर अन्याय कसा होतोय हे दाखवण्यासाठी प्रयत्न करते। पण 1993 मध्ये शरद पवारांनी वेगळा निर्णय घेतला। त्यांनी सत्य लपवलं पण मुंबई पेटण्यापासून वाचवली। हे खोटं बोलले पण संभाव्य दंगल टाळून हजारो लोकांचे प्राण वाचले। आज जर एखाद्या नेत्याने असं केलं असतं तर त्याला देशद्रोही ठरवलं गेलं असतं। पण मग प्रश्न उपस्थित राहतो की पवारांचं हे खोटं मुस्लिम प्रेम होतं की समाजात शांतता राखण्याचं चातुर्य, की निव्वळ मुस्लिम मताचं राजकारण? आज धर्म विचारून लोक मारले जात आहेत आणि राजकीय स्टेटमेंट धर्म सांगून दिली जात आहेत। तेव्हा खोटं बोलून धर्म लपवला जात होता शांततेसाठी। आज धर्म सांगून रेटिंग्स, वोट्स आणि TRP मिळवले जातात, पण तेव्हा अशा काही डिबेट्स नव्हत्या। प्रश्न असा आहे की आपण काय निवडतो? कारण पहलगाम हल्ला हा प्रत्येक भारतीयाच्या छातीवर झाडलेली गोळी आहे। पुन्हा धर्म विचारून गोळी झाडली जाईल याला कुठेतरी पूर्णविराम लागणं गरजेचं आहे आणि त्यामुळे एक मजबूत नेतृत्व गरजेचं आहे। मजबूत नेतृत्वाच्या हातात देश आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा। आणि भारतात दंगल उफाळून येईल यासाठी आज खोटं बोलण्याची गरज नाही, कारण मुस्लिम बांधव देखील या हल्ल्याच्या विरोधात आहेत। ते देखील भाजप सरकार जो निर्णय घेईल त्या सोबत आहेत। मग आता वेळ आली आहे या आतंकवाद नावाच्या वाळवीला कायमचा धडा शिकवायची। कमेंट करा तुमचं मत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।